केलेले माझे युगांत फाउंडेशन आणि धगधगते निखारे पेटावे, धगधगते निखारे पेटावे आणि ज्वलंत मूर्तिमंत भवानी मातेची तलवार तळपावी, नभातुनी जणू डोळे दीपवणारी विद्युलता चमकावी आणि समस्त काळो क्षणात प्रकाशमय व्हावा. अशा प्रकाश किरणांसारख्या इथे जमलेल्या माझ्या समस्त युवा भगिनींनो, तुम्हा सर्वांस त्रिवार वंदन. आज मी एक उत्तुंग भरारी घेणार आहे. प्रस्तुत आहे उंच भरारी. उंच हिमालय मला पुनावतय, उंच हिमालय मला पुनावतय, उंच हिमालय मला पुनावतय, सौरमंडळ मला हिनावतय, सप्तसागर करुणी प्राशन, सप्तसागर करुणी प्राशन, विश्वावर या करुणी शासन. चंद्रसूर्य ताऱ्यांची भेट तुला देणार, खरंच सांगते युवतींनो आज उंच भरारी मी घेणार. शतकानुशतके नजर भुईला, बुरख्याचा पदर सतत डोईला, बुरख्याचा पदर सतत डोईला, नथनीचा कुलूप होटानं तोडून, साखळ्यांचे बंध हातानं मोडून, जुगारुनी सारे पौरुषी हट्ट, खोचुनी पदर कमरेला घट्ट, धाडसाचं पहिलंच पाऊल तुझ्या सोबत देणार. खरंच सांगते युवतींनो आज उंच भरारी मी घेणार. नररत्नांची मीच कान, राष्ट्राभिमानाचा पंचप्राण, मीच उत्पत्ती आणि मीच विकास, मीच धरती आणि मीच आकाश. चूल मुलांची ओळख सोडून घुसमटलेला श्वास सोडून, अश्रूंचे कडवट घोट आता नाही पेणार. खरंच सांगते युवतींनो आज उंच भरारी मी घेणार. सृष्टीची उत्पत्ती माझ्या उदरात, माझी हत्या माझ्या गर्भात, हुंडारूपी राक्षसाचा घात का लक्ष्मीच्याही गळ्याला फास, पण आता कदापि सहणार नाही, फुलण्याआधी कोमेजणार नाही. गर्भातूनच गगनभेदी रणशिंग मी फुंकणार. खरंच सांगते युवतींनो आज उंच भरारी मी घेणार. नेहमीच धर्मपत्नी स्त्रीला युधिष्ठिर पुन्हा विकणार, आंधळ्या राजासमक्ष दुःशासन पुन्हा चिरहरण करणार. तुम्हीच सांगा युवतींनो आता वाट तुम्ही बघणार का? लाज वाचवण्या कलियुगात कृष्ण पुन्हा येणार का? सतत होणारी नारी विटंबना आता तरी थांबणार का? आदिमाया आदिशक्ती आता तरी जागणार का? स्पष्ट सांगते तुम्हा सैन्य फासाच्या या जुलमी दुनियेत शकुनीला मी जिंकणार. खरंच सांगते युवतींनो आज उंच भरारी मी घेणार. आयुष्यभर मी वनवास भोगला, रावणासोबत रामही जोडला, प्रत्येक जन्मी अग्निपरीक्षा, कोण करेल माझी रक्षा? वाघिणीचे दूध करुणी भक्षण, सर्वच घेऊ सक्तीचे मोफत शिक्षण. समान आरक्षणाची घेऊन मशाल लंकात मी जाणार. खरंच सांगते ही स्पेशली युवतींसाठी तयार केलेली कविता आहे की ज्याद्वारे भाषणाच्या अगोदरच युवतींमध्ये ते स्फूर्ती चैतन्य यावे यासाठी आता मी भाषणाला सुरुवात करणार आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या समस्त युवा भगिनींनो आणि त्याचबरोबर आज युगांत फाउंडेशनने स्त्रियांसाठी स्त्री संरक्षण या विषयावर ज्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे ते खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. आणि या चर्चासत्राच्या निमित्ताने मी स्त्री संरक्षण, स्त्रीला केंद्रबिंदू ठेवून बोलणार आहे. आणि त्याचबरोबर स्त्रीला अनेक उपनामे आहेत. माता, आई, मातोश्री, मा, बहीण, पत्नी अशा अनेक नात्यांची गुंफण तिच्या अवतीभोवती असते. आई म्हणजे काय हो? तर आई म्हणजे ममतेच्या महणमंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान. हे वाक्य आपल्याला मृत्युंजय मध्ये खूप अभिमानाने वाचायला मिळते. पण दिल्लीमध्ये जेव्हा 45 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार होतो तेव्हा मनात अस्वस्थता निर्माण होते. मन साशंक होते की आईच्या वयाच्या महिलेवरती बलात्कार करताना अशा क्रूर व्यक्तीची मानसिकता कशी असेल? त्या व्यक्तीची माणुसकी खरोखरच मिळालेली असेल का हो? खरोखर अशा व्यक्तीला फासावर का लटकवण्यात येऊ नये? हे आपल्या मनातले प्रश्न असायत. कायद्याचे प्रश्न मलाही सांगता येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मते स्त्रीची विटंबना म्हणजे पावित्र्याची विटंबना आणि स्त्रीच्या शिलावर आघात म्हणजे समग्र मांगल्याच्या शुचितेवर आघात आणि स्त्रीच्या मर्मावर आघात, स्त्रीच्या शिलावर आघात म्हणजेच मानवतेच्या मर्मावर आघात. पण दामिनीवरती जेव्हा अमानवी असे कृत्य घडत होते तेव्हाही एका स्त्रीचीच विटंबना होत होती ना? तेव्हाही एका स्त्रीच्या शिलाचा विनाश होत होता
राजकारणी जे आता भाषण करायला पुढे असतात, पण जेव्हा स्त्रीवरती बेततं तेव्हा कुणीही समोर येत नाही. फक्त यांना आपले राजकारण आणि आपल्या पोळ्या भाज्याशीच घेणं देणं असतं का? त्याचबरोबर त्यामुळे आपल्यावरती ही जबाबदारी येऊन पडते आणि युवावरती युवतींवरती की आपण काय करतो. त्यामुळे आपण सर्वांची मानसिकता अशी असायला हवे की आपल्याला कोणी मदत करेल यापेक्षा आपण स्वतःची मदत करायला शिकायला हवी. नाहीतर 10-15 वर्षांनी यापेक्षाही बिकट अवस्था असेल. त्यामुळेच म्हणतात ना, बदल घडतो पण तो घडवायला पाहिजे आणि ही जबाबदारी आपण स्वतः स्वीकारायला हवी. जो बाप जन्माला घालतो तोच आपल्या मुलीवर बलात्कार करतो अशी बातमी वाचायला देखील लाज वाटते, पण हे खरे आहे. आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण घरात किती सुरक्षित आहोत. त्यामुळे आपण स्वतः जन्माला आलो आहोत एकटे, यामुळे आपण स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यामुळे म्हणतात ना की दुसरा विसंबला त्याचा कार्यभार संपला. एखादा बाप आपल्या मुलीला शरीर विक्री करण्यास सांगतो आणि आई त्यास पाठिंबा करते. ही बातमी मी सावधान इंडिया ही लाईव्ह ओपीवर मालिका करते, बहुतेक तुम्ही सर्व पाहत असाल, त्यावरती पाहिलं असेल. पण तुम्हाला याच्यापेक्षा वाईट अवस्था सांगते की या दोन मुली आहेत आणि या घटना नाशिकमध्ये घडत आहे. त्या जेव्हा माझ्याकडे आला की ताई तुम्ही टीव्हीवर बघतात पण ते आमच्या आयुष्यामध्ये खरं घडत आहे. त्यांची नावं मी नाही सांगणार, तुम्हाला जे टीव्हीवर दाखवतात ना, क्राईम पेट्रोल असेल, सावधान इंडिया, या सिरियल खरंच तुम्ही पहा, इंडिया फाईटचा. त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचे अधिकार आहे काय आहे, कायदे काय आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही मीडियाचा वापर कसा करू शकता, तुम्ही स्वयंसेवी संस्थांचा वापर कसा करू शकता, महिला हक्क आयोगाचा वापर कसा करू शकता. नाही, आम्हाला तो रोमॅन्टिक सिरियल म्हणून वेळ मिळाला तर बघू मॅडम कसं असतं. त्याचबरोबर होता तो तुमचा प्रश्न आहे की त्याबद्दल काहीच बोलत नाही. पतिव्रता स्त्री काय असते? पतिव्रता स्त्री म्हणजे एकदम पवित्र आत्मा. पण याच पतिव्रता स्त्रीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा समस्त पावित्र्यावर अन्याय होता आणि याच पतिव्रता स्त्रीची विटंबना म्हणजे पुरुषार्थाचा अंत. सर्वच समजदार आहे, त्यामुळे समजणे वालों को इशारा काफी होता है. पण म्हणतात ना की आता गल्ली बोळ असो किंवा सार्वजनिक ठिकाण असो तेथे युवतींचं तर छेडछाड करतात, पण पतिव्रता स्त्री म्हणजे ज्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे त्यांच्याशी सुद्धा असभ्यपणाचे वर्तन करताना आपल्याला युवक दिसतात. आपण युवती स्वतः प्रतिकार करू शकत नाही आणि स्त्रिया पण करत नाही, पण हे कोण करेल? आपल्याशिवाय कुणीही दुसरं आपल्या मदतीला येणार नाही. त्यामुळे ह्या सर्वांची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. स्त्रियांच्या जर एकंदरीत जीवनाचा आढावा घेतला तर स्त्रियांचं जीवन हे पतीच्या चरणावर भक्तिभावाने समर्पित केलेलं एक कमल पुष्पक असतं. पतीचं सुख हे तिचं सुख असतं आणि पती जे सांगेल तेच ती करते. म्हणजे पतीच्या आयुष्याची अर्धांगी म्हणून अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ ती सप्तविधीच्या मंगळवेळी घेते आणि पती हा तिचा परमेश्वर असतो. पण खरंच आत्ताचे पती असे आहोत का हो? खरंच आपण त्या पतींना पारखून घेतो का? पतीचे आत्ताचे युवकांची तुम्हाला सांगू इच्छिते की स्वस्वार्थासाठी किंवा पत्नीच्या पैशांसाठी तिचा व्यवहार करणाऱ्या पतींचे प्रमाणही वाढले आहे. मग या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसे आळा घालाल? आज तुम्ही युवती आहे, आज तुमचं लग्न झालेलं नाही, पण आता यामध्ये मी सांगू शकत नाही की किती मुली या गोष्टींना बळी पडणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की स्वतः मानसिक आणि शारीरिक मजबूतपणा आपल्याला कोणी आपला लाचार म्हणून का म्हणावं कोणी आपल्याला आपला आणि लाचार, त्यापेक्षा आपण स्वतः एक स्त्री क्रांती म्हणून उपजतच राहायला हवं. त्याचबरोबर आता आपण पोलीस हे करत नाही, पोलीस ते करत नाही, सगळा दोष त्या पोलिसांवरती टाकतो. पण आपण याचा विचार केला आहे का की आपणही समाजाचं देणे लागतो. आपण स्वतःमध्येही काही जबाबदारी असायला हवी आणि ती जबाबदारी आपण खरंच स्वीकारायला हवी. पोलिसांवर सर्व गोष्टींवर निर्भर न राहता स्वतःही आपण आत्मनिर्भर असायला हवं. मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारू का? तुम्हाला तुमच्या घरात समान वागणूक मिळते का? खरं सांगायचं हो? मी माझ्यावरून सांगते नाही. जेव्हा नाही मिळत वागणूक, कारण मी माझ्या अधिकारांसाठी स्वतःच्या घरापासून बंड केलं होतं. मी माझ्या अधिकारांपासून पहिल्यापासूनच खूप जागरूक होते. मी जेव्हा रायफल शूटिंग आणि राजकारण या दोन गोष्टी रराच्या राजकारणात मी काम करते, तेव्हा हे जेव्हा क्षेत्र करिअर म्हणून निवडले तेव्हा माझ्या घरच्यांचा, माझ्या नातेवाईकांचा कडाडून विरोध झाला. पण मी तो विरोध पत्करला आणि आज या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून मी माझे स्वतःचे क्षेत्र करिअर पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही हो म्हणून फक्त सांगणार नाही तर तुम्ही आजपासून असा विचार करा, पप्पा आज तुम्ही मला ना समान वागणूक दिलीच पाहिजे. मी माझ्या घरात माझ्या भावापासून सांगते ती गोष्ट त्याला दिली ना, मग मला का नाही दिली? या गोष्टींना मी घरापासूनच विरोध करते. रायफल शूटिंग हो, त्याला गाडी घेऊन दिली, मला का नाही घेऊन दिली?
ह्या गोष्टींचा विरोध करा, कारण की आई वडिलांनी जसं त्याला जन्म दिलाय तसं तुम्हालाही जन्म दिला आहे. पतिव्रता स्त्रीचं झाला तर त्याचबद्दल आता मी तुम्हाला सांगते की जर समजा या जगामध्ये स्त्रीच नसती तर, म्हणजे स्त्रीचं अस्तित्वच नसेल तर हे जग कसं झालं असतं? तर हे जग एक मरुभूमी ठरल्याशिवाय राहिले नसते. म्हणजे याचाच अर्थ की स्त्री हे विश्वकर्त्यांनी आपल्या पहिल्या साखर झोपेत टाकलेला हळवा विश्वास आहे. आणि या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. आणि स्त्रीच्या सहवासात मग पुरुष आपल्या प्रौढी विसरतं. स्त्री जर पुरुषाच्या आयुष्यातील एवढा महत्वाचा भाग आहे तर स्त्रीला का समानतेची वागणूक नाही? कधी बदलणार आहे समाजाची मानसिकता, कधी बदलणार आहे समाज, ही मी आता सांगू शकत नाही. तो वेळ येणारा काळच बदलेल. आणि जर तुम्ही आम्ही सर्वांनी बंड केलं तर मला असं वाटतं की 5 वर्षामध्ये कालावधीत परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या हक्कासाठी जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. आज 50% आरक्षण आहे. कदाचित लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा हे आरक्षण येणार आहे. पण मला सांगावं, या आरक्षणाचा उपयोग कोण करत आहे? तुम्हाला माहिती आहे, पुरुषच. कारण पुरुष स्त्रियांना, अंगुठादार स्त्रियांना राजकारणात उतरवून त्यांना माकडाप्रमाणे नाचवत आहे. खरं सांगते, मी राजकारणात आहे. मोठ्या पदावरती स्त्रिया असतात, पण जेव्हा नवरा म्हणतो अगं असं कर, तसं कर, त्या ठिकाणी मी खरंच विरोध करते. त्यांना पद दिलेलं आहे ना, त्यांनाच कामं करू द्या असं घडतं. आणि मला असं वाटतं ते काय करत आहे, आपल्याला फक्त एक स्टॅम्प मारता, हा तुम्ही आहे पदाधिकारी, पण सगळे अधिकार त्यांच्याकडे असतात. त्यामुळे म्हणते की तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी जागरूक असणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना यासाठीच केली होती. राष्ट्रवादीचा आपण जर इतिहास बघितला तर ते मला जास्त काही सांगायचं नाही इतिहासाबद्दल, पण आज खासदार सुप्रिया सुळे जे काम करत आहे ते खरंच वाखाणण्याच योग्य आहे. कारण ते युवतींना त्यांच्याद्वारे आज मी घडली आहे. म्हणून माझी ओळख खूप अशी होती की मला 8 तास प्रॅक्टिस शेड्यूल आहे आणि माझी प्रॅक्टिस करायची, मला इंटरनॅशनल इंडियन टीम कडून खेळायचं, हेच माझं स्वप्न होतं. पण ताईंच्या व्यासपीठावरती गेले. ताई मला एकच वाक्य बोलली की तू जर रणरागिणी म्हणून तू रायफलच्या जर क्षेत्रामध्ये पुढे जात आहे तर राजकारणाच्या क्षेत्रात का नाही? कारण तुझ्यासारख्या युवतींची आज राजकारणाला गरज आहे. कारण ही पुरुषी संस्कृती तेव्हाच नव्हे जेव्हा आपल्यासारख्या स्त्रिया किंवा युवती राजकारणामध्ये येते. मातृत्व म्हणजे स्त्रीच्या पवित्र यज्ञाची सांगता. आणि हेच मातृत्व म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले सर्वात श्रेष्ठ असा वर आहे. पण खरंच आजकालची मुलं असं वागतात का? हो नाही. तर आजकालची मुलं पैशासाठी किंवा आपल्याला सांभाळण्याचा कंटाळा येतो म्हणून आई वडिलांना वृद्धाश्रमाची दरवाजे शोधायला लावतात, अथवा कुंभमेळ्याला दर्शनासाठी घेऊन जातो आहे म्हणून त्यांना तिथे सोडून देतात. तर अशा कुपुत्रिकांना मी एकच वाक्य बोलेन की तुम्ही ज्या पुरुषार्थाच्या दुकानावरती आहात, तर आम्ही स्त्रियांनी जर निर्णय घेतला की तुम्हाला जन्माला घालायचं की नाही, तर पुरुषार्थाचा अहंकाराचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. त्याचबरोबर आज तुम्ही जे म्हणत आहात की स्त्रिया दुय्यम आहे, स्त्रिया दर्जाहीन आहे, अहो तुम्हाला आमच्या चारित्र्यावर शिंतोडे करण्याचा अधिकार तो कोणी दिला? मला सांगा ना. जर आम्ही तुम्हाला 9 महिने उधराट ठेवतो, याचा ऋण सुद्धा तुम्ही फेडू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता की तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. तुम्हाला मी सांगते, तुम्ही तुमच्या न्याय हक्कांसाठी ना लढायला शिका. तुम्ही तुमच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल ना तर त्याचे तिथे डोळे फोडू नका, नाही तर डोळे फोडा. डोळे नका फोडू, पण तिथे त्यांना प्रतिकार करण्याची, त्यांना क्रोधाने पाहण्याची हिंमत ठेवा. आणि तुम्हाला आता मी स्त्री म्हणून जन्माला आले याचा मला खरोखरच अभिमान आहे. स्त्री म्हणजे वैभवतेचा कळस, स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस, स्त्री म्हणजे प्रेमाचा पर्वत, स्त्री म्हणजे जगातील एक आश्चर्य, स्त्री म्हणजे जगदंबा, आदिमाया, आदिशक्ती, धनचंडिका. आणि अशी स्त्री म्हणून मी जन्माला आले याचा मला खरंच अभिमान आहे. आणि म्हणतात ना, युवती माना की अंधेरा बहुत घन आहे. आपल्यासाठी आज अंधेरा खूप आहे, खूप अंधार आहे. माना की अंधेरा बहुत घन आहे, पण दिया जलाना का मन आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय हिंद.